हे हाय. मी विज्ञान आश्रममध्ये आहे आणि उद्या मंडेची स्टोरी असते इथे. म्हणजे कायम सुरूच राहतं हे. मंडेला 45 मिनटाची स्टोरी असते. त्याच्यामध्ये इन्फॉर्मेटिव्ह काहीतरी सेशन घेतला जातो. मग तो टेक्नॉलॉजीशी रिलेटेड असेल किंवा काही मोटिवेशनल पर्सनॅलिटीज असतात तर त्यांच्याबद्दल असेल. आणि मी फर्स्ट टाईम उद्या घेणार आहे तो सेशन. मी ज्वेलरी मेकिंगवरती तो सेशन घेणार आहे. तर त्याच्यामध्ये मोल्डिंग, कास्टिंग आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ज्या रॅपिड प्रोटोटायपिंगमध्ये आहेत तर त्या कवर करणार आहे. ॲट द सेम टाईम एक स्टोरी आहे सांगलीमधल्या एका विटा म्हणून तालुका आहे त्या गावाची. तर इंटरेस्टिंग आहे. मला ॲक्च्युली ही गोष्ट जी आहे ती ह्या अंकामुळे समजली. महाअनुभव म्हणून दिवाळी अंक आहे त्याच्यातून मला समजली की मग म्हटलं की तुम्हालासुद्धा थोडी शेअर करून द्यावी. 200 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही ॲक्च्युली. तिथे खूप जास्त दुष्काळ होता आणि तिथले 2 सुपुत्र म्हणता येईल त्या भागातले ते गलाई काम करण्यासाठी. गलाई काम म्हणजे असं गलाई काम त्यांनी काय ठरवलं नव्हतं. म्हणजे जे सोनं गाळतात त्याला गलाई काम म्हणतात. हे पण मला नवीन समजलं. तर त्याच्यामध्ये असं झालं की तिथले सगळे लोक म्हणजे जनरली आत्ता पण असंच होतं की खूप सारे खेडेगावातली जी मुलं असतात तर ती कामानिमित्त शहराकडे जातात. मग त्यावेळेला मुंबईला जाणारे लोक खूप जास्त होते. 200 वर्षापूर्वी म्हणजे साधारण 1830 हा पिरियड चालू होता. त्यावेळेला ते मुंबईला गेले. तिथे वाटेल ते म्हणजे पडेल ते काम केलं त्यांनी. आणि त्यावेळेला म्हणजे ह्या अंकामध्ये जसं लिहिलं आहे त्याप्रमाणे सांगते की पारसी जी लोकं होती तर त्यांच्याकडे हे गलाई कामाचं काम सुरू असायचं. त्यावेळेला मराठी माणूस हे काम करत नव्हता. हे पहिले पायोनियर म्हणता येईल की त्यांनी गलाई काम जे आहे तर ते सुरू केलं. आणि त्यांनी शिकून घेतलं. पहिले जे होते ते शिकून तर घेतलंच त्यांनी, पण पहिल्यांदा हे लोक जे भट्टी असते त्या भट्टीमध्ये कोळसा टाकायचं काम करत होते. मग त्या ज्या वेळेला दुकान ते बंद करून ते पारसी वगैरे जाणार होते त्यावेळेला त्यांच्याकडून त्यांनी हे गलाई कामाचं सगळं शिकून घेतलं आणि त्याच्यामध्ये व्यवसाय करायला सुरुवात केली. ते म्हणजे फक्त स्वतःकडेच ती कला त्यांनी ठेवली नाही. त्यांनी ती कला त्यांचे नातेवाईक असतील, त्यांच्या गावातले काही नवीन तरुण वगैरे असतील तर त्यांना शिकवलं. आणि असा तो विस्तार होत होत आता ते नॉर्थ इंडियामध्ये पण आहेत आणि साऊथ इंडियामध्ये आहेत, भारतामध्ये सर्वत्र आहेत. आणि ते लोक आता म्हणजे शेठ म्हणून ओळखले जातात आणि डोनेशन जे आहे ते गावाला वगैरे देतात. आता तिथे अजूनही दुष्काळी भाग आहे तो. मी थोडंसं बघितलं इंटरनेटवरती वगैरे. अजूनही दुष्काळी भाग आहे, पण मॉल्स आहेत, चांगल्या सुखसुविधा आहेत. त्या कशा की ह्या कामामुळे. त्याच्यामुळे स्किल्स खूप इम्पॉर्टंट आहेत आणि तुम्ही प्रयत्न केले पाहिजे, कम्फर्ट झोन सोडला पाहिजे, हो की नाही. तर उद्या मला तुम्ही जॉईन होऊ शकता विज्ञान आश्रममध्ये स्टोरीसाठी. सो सी यू देअर. बाय.